आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नला फलाहार नाही का? आपण हे काय बोलताय? 14 वर्ष बाहूजी वहिनींच्या हातची कंदमुळं खाऊन कंटाळले नसतील का? आता उर्मिलाला पण त्यांना खाऊ घालण्याची संधी मिळाली पाहिजेच। आणि भरत? हो वहिनी, आम्हाला का नाही? मोठी आई तर म्हणते की माझ्या सीतेपेक्षा चांगला स्वयंपाक कोणी करूच शकत नाही, तर मग त्या रसापासून आम्हाला का वंचित ठेवलं जातं? मांडवीबद्दल काही विचार केला आहे? त्या बिचारीने पण 14 वर्ष एक तपस्या केली आहे, आणि जेव्हा तिच्या मनातली इच्छा पूर्ण करायची वेळ आली आहे ती पण हिसकावून घेऊ। तुम्ही पुरुष लोक आम्हा स्त्रियांच्या मनाच्या लालसेला नाही समजू शकत। आणि बिचारा छोटा शत्रुघ्न? छोट्या गुप्तची कथा तर सगळ्यांना माहितीये। तो तिथेही खातो आणि इथं मी बनवते ते लपून खाऊन जातो। सगळ्यात लहान आहे म्हणून तर वहिनीचा लाडका आहे। केवळ वहिनीचाच नाही, मी तर दादाचा पण लाडका आहे। महाराजांचा विजय असो। गुप्तचर विभागाचे प्रमुख आर्यभद्र आणि आर्य सुमंत आपल्याला भेटण्यासाठी परवानगी मागतायत। त्यांना मंत्रिगृहात घेऊन या, आम्ही तिथंच त्यांना भेटू। आम्ही तिथून सरळ मंत्रिसभेमध्ये येऊ।
बाळा, उरलेलं का? मी अजून मागवते. वहिनी, हा आमच्यासाठी तर देवाचा प्रसाद आहे. बघा तर, सगळ्यांना खाण्याचं पडलंय, म्हणूनच महाराजांबरोबर कोणी गेलं नाही, हो ना? जेव्हा महाराज आपल्या गुप्तचरांना भेटतात तेव्हा तिथे कुणालाही जायला परवानगी नाही. का? मग गुप्त काय राहील? हे गुप्तचरच तर राजाचे डोळे आणि कान असतात, ज्यांच्याद्वारे राजा एका बाजूला आपली प्रजा आणि दुसरीकडे आपल्या राज्याधिकाऱ्यांवर नजर ठेवू शकतो की कोण काय करतंय. ज्या राजामध्ये इतकीही चेतना नसेल आणि जो केवळ आपली दरबारी आणि खुशमस्कऱ्यांचे ऐकत असेल, तर तो कधीही कोणत्याही षडयंत्राचा शिकार होऊ शकतो. परंतु तुमच्यापासून काय लपवायचं? का नाही? जर माझ्या विरुद्ध काही तक्रार असेल तर मी असताना ती राजापर्यंत कशी पोहोचणार? महाराज म्हणाले होते की राजाचा कोणीही सगा संबंधी नसतो. अच्छा, पत्नी सुद्धा नाही? नाही, कोणीही नाही. पिताश्री म्हणायचे, आपल्या गुप्तचरांचं म्हणणं तर राजाला आपल्या हृदयातच गुप्त ठेवली पाहिजे. आर्यभट, नगराची काय बातमी आहे? महाराज, नगरात सगळं कुशल मंगल आहे. काल संपूर्ण दिवस नगरात चहूबाजूंनी नगरवासी आपल्या नवीन राजाचं गुणगान करत होते. त्यांच्या विचाराप्रमाणे असा आदर्श राजा आजपर्यंत अयोध्येला नाही मिळाला. काल काल असं बोलण्याचं काय कारण होतं? काल महादेव वैश्य यांच्या मुलीचा विवाह होता. वरात मधुरानगरीचे मोठे व्यापारी भावमंडळ वैश्य यांच्याकडून इथे आली होती. आपण जाणताच की मधुरेचे राजे मधु यांचा विवाह महाराज रावणाच्या कुळात झाला आहे. त्यांचा पुत्र लवणासुरच हल्ली राज्य करतोय. असं वाटतंय की त्या वरातीमध्ये त्याचे काही गुप्तचर सुद्धा आले होते. ते नगरीमध्ये ठिकठिकाणी दुकानांमध्ये काही वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने जात होते आणि नागरिकांना आपल्याबद्दल अनेक प्रश्न विचारत होते, जसे की अयोध्येचा राजा कसा आहे. तू असं कसं समजलास की ते गुप्तचर आहेत? प्रभू, संपूर्ण वरातीमध्ये केवळ हे 4-5 वराती आहेत जे काल दिवसभर सगळ्या अयोध्येत फिरत राहिले. आपली आज्ञा असेल तर त्यांना आणून काही चौकशी करू शकतो. नाही, त्यांच्यावर केवळ नजर ठेवा आणि जेव्हा वरात परत जाईल त्यावेळी खांदेकऱ्यांमध्ये आपल्या विभागाच्या आर्य सुखज आणि आर्य मधुमज यांना त्यांच्यासोबत पाठवा. ते येऊन आपल्याला सूचना देतील की राजाच्या मनात अयोध्याप्रती काय विचार आहेत ते. जशी आपली आज्ञा प्रभू. आर्य सुमागद. महाराज, काल नगर सभागृहाकडून एक बैठक झाली ज्यामध्ये यावर विचार केला गेला की गंगेमध्ये पाणी अचानक वाढल्याने ज्या गावांना हानी पोहोचली आहे तिथल्या प्रजेच्या साह्यासाठी अयोध्येचे नागरिक काय करू शकतात. राज्याकडून काहीच केले गेले नाही का? राज्याकडून बरंच काही केलं गेलंय, परंतु अयोध्येचे नागरिक मदत करणं हे स्वतःचं कर्तव्य समजतात. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. परंतु काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे की त्या गावांमुळे जी कराची हानी होईल त्यामुळे राज्याधिकारी दुसऱ्या नागरिकांचा कर वाढवतील. आणखी? आणि काल रात्री काय झालं? काल रात्री एक स्त्री राजमहालाच्या दारावर जोर जोरात ओरडून म्हणत होती की मला आत्ताच महाराज राम यांना भेटायचंय, मला न्याय हवाय.
मग पहारेकऱ्याने दार नाही उघडलं. तो म्हणाला, सकाळी राज्यसभेत जा. पुढे ती म्हणत होती की आधीच माझ्या पतीने मला घराबाहेर काढून टाकलं. मी आजही रात्रभर बाहेर राहिली तर खूप वाईट होईल. मग ती रडत राहिली. पहारेकऱ्याने दार नाही उघडलं आणि ती त्याच आवेशात निघून गेली. कोण होती ती? मी हे जाणून घेण्यासाठी तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण ती आपल्या आवेशात खूप जोरात धावत जाऊन शरयूच्या काठी अंधारात लुप्त झाली. आणखी काय बातमी आहे? बस महाराज, बाकी सगळं कुशल मंगल आहे. महाराज, जर आपली आज्ञा असेल तर नगरश्रेष्ठ धर्मपाल आपल्या सेवेमध्ये नागरिकांकडून काही निवेदन करण्यासाठी आले आहेत. आम्ही त्यांची समस्या जाणतो. काही नागरिकांना अशी शंका आहे की राज्याकडून त्यांचा कर वाढवला जाईल, परंतु त्यांची शंका निराधार आहे. आपण सगळे साधारण प्रजेकडून अवास्तव कर घेण्यासाठी कधीही सहमत नाही होऊ शकत. प्रजेकडून कर घेणं आवश्यक आहे, पण आमच्या विचाराप्रमाणे राजाला कर त्याच प्रकारे घेतला पाहिजे जसा सूर्य जमिनीवरून जल शोषून घेतो. जलाशयात आणि नद्यांमध्ये जिथे जल अधिक आहे तिथून अधिक जल, आणि भूमीवर जिथे जल कमी आहे तिथून कमी. पाणी शोषून त्याचे मेघ तयार केले जातात, आणि मेघ तेच जल पृथ्वीवर परत पाठवतात. पण भूमीवर सगळीकडे योग्य वृष्टी करून. हेच राजाचं कर्तव्य आहे की राज्याच्या प्रमुख व्यक्तींकडून गोळा केलेला कर प्रजेच्या हिताच्या कामांसाठी सम प्रमाणात वाटून देणे. आपण सर्वसाधारण लोकांना निश्चिंत करा. महाराज, सर्वसाधारण लोकांच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो. आर्य सुमंत. महाराज, काल रात्री राजपालाच्या दारावर एक स्त्री न्याय मागायला आली होती, पण तिला सकाळी असं सांगून परत पाठवलं गेलं का? राजद्वाराच्या प्रमुख पहारेकऱ्याला बोलावून त्याची चौकशी करा. महाराज, मला ही सूचना प्रातःकाळीच मिळाली होती. मी त्याची चौकशी सुद्धा केली आहे. पहारेकऱ्यांचं म्हणणं आहे की महाराज त्यावेळी महाराणींसोबत आपल्या विश्रामगृहात निघून गेले होते. महाराज आणि महाराणीच्या विश्राम घेण्यात बाधा होऊ नये यासाठीच तिला आज सकाळी बोलवलं आहे. आर्य सुमंत, जर न्याय करण्यात उशीर केला गेला तर तो न्याय न राहता अन्याय होऊन जातो, आणि कधी कधी त्याचा परिणाम खूप भयंकर होऊ शकतो. माझ्या विचाराप्रमाणे जर प्रजेचा कुणीही व्यक्ती रात्री बेरात्री जागत असेल तर राजाला आरामात झोपण्याचा काही अधिकार नाहीये. आम्ही राजसिंहासनावरून घोषणा केली होती की आम्ही आजपासून संन्यासाचे जीवन व्यतीत करू, आणि प्रजाहितासमोर आमच्या वैयक्तिक जीवनाचे काही मोल नाही. त्यामुळे प्रजेच्या कोणत्याही व्यक्तीला राजापर्यंत पोहोचण्यासाठी तितकीच सुविधा असली पाहिजे
जितके एका संन्याशाच्या कुटीमध्ये जाण्यासाठी. काहीही झाले तरी त्या महिलेला शोधून आमच्यापर्यंत घेऊन या. आर्य सुमागत, काल रात्रीमध्ये एका दुःखित स्त्रीला बघून सुद्धा तिची मदत करण्याऐवजी तिला जाऊ दिलं, याचे तुम्ही अपराधी आहात. तुमचा दुसरा अपराध हा आहे की तुम्ही तिचा पूर्ण शोध घेण्याआधीच आमच्याकडे आलात. त्रुटींना क्षमा करा महाराज. नाही, आम्ही तुम्हाला आमच्या सेवेतून निलंबित करतो आहोत. जोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टीचा तपास करून येत नाहीत की ती कोण होती, कुठे राहते, कुणाची स्त्री आहे आणि तिच्या पतीनं तिला घरातून का हाकललं आहे, तुम्हाला आमच्या समोर येण्याचा काहीच अधिकार नाहीये. प्रत्येक गावात जाऊन तुम्ही शोध घ्या. ज्यावेळी ही सगळी माहिती गोळा कराल त्यावेळी आमच्या समोर या. वीणापाणि नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं हंसवाहिनी नमस्तुभ्यं वाग्दायिनी देवी सरस्वती नमो नमः सरस्वती नमो नमः. हे माते, असं वरदान दे की जे माझ्या लेखणीनं लिहिलं जाईल ते प्राणीमात्रांसाठी कल्याणकारी असेल. माझ्या पात्रांच्या चरित्रामध्ये असा रस, असं सौंदर्य भरून टाक की त्याच्या प्रेरणेने समस्त प्राणीमात्रांचं जीवन सुंदर होईल. या मानवी विश्वात सुख आणि शांतीचं राज्य स्थापित होईल. ओम शांती शांती शांती.
जय हो महर्षी. आजपासून रामायण महाकाव्याच्या रचनेचा आरंभ झाला. समस्त प्राणीमात्रांसाठी हे कल्याणकारी सिद्ध होऊ दे. महर्षी, जनकल्याणासाठी आपण प्रभूच्या लीलेचं वर्णन करणार आहात. आज आपल्यावर हे उत्तरदायित्व येऊन पडलं आहे की प्रभूच्या सगुण रूपाचे अशा प्रकारे वर्णन करा की साधारण प्राणी सुद्धा भक्ती रसात बुडून जाईल, ज्यामुळे प्रभूंच्या अनेक चरित्रांना बघून पुन्हा कोणत्याच शंकेत फसू नये, जसा एकदा मी फसलो होतो. मंगल भवन अमंगल हारी, द्रव हो सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न